एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची सध्या चर्चा आहे आणि खुद्द मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत मात्र या सर्व चर्चांचं खंडन केलेलं आहे। मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळू शकते ही चर्चा होती, मात्र मुख्यमंत्री पदाची चर्चा ही निरर्थक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। कपोलकल्पित ही चर्चा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मोहोळ यांनी स्वतः या सर्व चर्चांचं खंडन केलेलं आहे। त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार नाही हे कुठेतरी स्पष्ट झालंय। त्यांचं ट्विट आपण बघूयात। त्यामध्ये समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आहे, कपोलकल्पित आहे असं ते म्हणतायत। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात लढू, महाराष्ट्राच्या जनतेने कौल सुद्धा ऐतिहासिक दिला असल्याचंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकमतावरती घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर, असं देखील मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय। तर पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो असं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। शिवाय म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियामध्ये होणारी चर्चा अर्थहीन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।